तुझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी रेशम अंबादास। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक विस्कळीत। खंडाळा घाटातील अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा लागणार अवधी। जन्माला येणारा प्रत्येक जण मुस्लिम आहे। MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पुनरुच्चार। आणि काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक, मात्र या प्रकरणी शशी थरूर यांची चौकशी होण्याची शक्यता। तुझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे। खंडाळा घाटातील विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा अवधी लागणार आहे। खंडाळा घाटात अमृता जन पुलाजवळ कॉन्क्रीट मिक्सर उलटला, तर ट्रकला हटवायला आलेली क्रेनही उलटल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे। या अपघातामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक संत गतीने पुढे सरकत असून ती सुरळीत होण्यास आणखी काही तासांचा कालावधी लागेल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले। घर वापसीच्या मुद्द्यावरून MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष मय्यन ज्ञानदास यांच्यात चांगली जुंपली आहे। जन्माला येणारा प्रत्येक जण मुस्लिम आहे, हे कुराणामध्ये सांगितले आहे। या वक्तव्याचा पुनरुच्चार MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय। त्यानंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष मय्यन ज्ञानदास यांनी ओवैसींवर निशाणा साधला। मुस्लिमांचा इतिहासच जेमतेम 1500 वर्षाचा आहे, त्यामुळे 1500च काय, हिंदू सनातन धर्म हा त्याहूनही जुना आहे। त्यामुळे ओवैसी यांनी या विषयावर अभ्यास करावा आणि मग बोलावा असा टोला ज्ञानदास यांनी लगावला आहे। ते काल नाशिकमध्ये बोलत होते। तर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मुद्द्याच्या जागृतीसाठी MIMचे खासदार ओवैसी बीडमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी मुस्लिम धर्माबाबतच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला। पाहुयात ओवैसी आणि मय्यन ज्ञानदास यांनी काय म्हटलं ते। कुरान में अल्लाह ये फरमा रहा है कि रिलीजन में कंपल्शन है, ला इखरा फिद्दीन। आप जाके पढ़िए, आपके चैनल में बड़े बड़े मेरे से ज्यादा प्रैक्टिसिंग मुस्लिम्स उनको बुलाइए और उनसे पूछ लीजिए कि असदुद्दीन ओवैसी ने बात कही, बुखारी की हदीस पढ़िए। ये मेरा फेथ है भाई, मैं इसको हिंदुस्तान की पे इम्पोज नहीं कर रहा हूं। हिंदुस्तान 600 कम्युनिटीज को फायदा होगा। सबसे ब्रह्मा जी ने सबसे पहले एक अंग से मनु जी को पैदा किया और एक अंग से शत्रुपा जी को पैदा किया, आप जान लीजिए। तो उसी से तभी से ये सब चालू हुआ मनुष्य जाति का। तो वो क्या कहते हैं, उनका अपना क्या ग्रंथ कहता है, लेकिन हमारा जो ग्रंथ कहता है, मनुस्मृति जो कहती है, पुराण जो कहता है, वेद जो कहता है, ये कहता है। उनका क्या मानना वो मानते रहे, लेकिन हमारा जो मानना हम मानेंगे। नहीं, उन्होंने एक नए विवाद को जन्म दिया। ये कोई विवाद उसमें नहीं। हिंदू बाद में है, मुस्लिम पहले है। वो तो हिंदू मुस्लिम से नहीं, प्रत्यक्षम किम प्रमाण 1400-1500 वर्ष प्रमाण है मुसलमान भाइयों का। तो प्रमाण ही आप कुरान देख लीजिए, 1400-1500 वर्ष पहले का प्रमाण है। उसके पहले बता दें, उनको पता ही नहीं है, इसका मतलब विद्वान नहीं है। काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विष प्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही, मात्र या प्रकरणी शशी थरूर यांची चौकशी होण्याची शक्यताही फेटाळण्यात आलेली नाही। 51 वर्षाच्या सुनंदा यांचा 17 जानेवारीला एका आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता। त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिला होता। त्याचाच आधार घेत दिल्ली पोलिसांनी कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केलाय। सुनंदा यांनी विष स्वतःहून घेतले की त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही। दिल्लीचे पोलीस आयुक्त BS बन्सी यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली। एका वर्षाने गुन्हा का दाखल केला असे विचारले असता बन्सी यांनी सांगितले की विषाचे स्वरूप आणि मात्रा नेमकी किती होती हे तपासण्याच्या चाचण्या भारतात होत नाहीत, त्यामुळे ते नमुने परदेशात पाठवण्यात आले होते। आता खुनाचा गुन्हा दाखल केल्याने सर्व संबंधितांचे जबाब घेतले जातील आणि साक्षीदार तपासण्यात येतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या
फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन काल सुप्रसिद्ध तबला उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते झालं। उद्धव ठाकरे यांनी हे फोटोज श्रीलंकेत काढले होते। उद्घाटना दिवशीच 2 फोटोंची विक्री झाली। मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत 7 ते 13 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल। या प्रदर्शनातील फोटोंच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे। त्याच उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। उद्घाटनासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती। या प्रदर्शनातील फोटोंच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे। हे संकट फार मोठं आहे। एकामागोमाग एक निसर्गाचं चक्र असं विचित्र बिघडलेलं आहे की एका पाठोपाठ एक चक्र म्हणजे दुष्ट चक्र, त्यातनं आपण तरी बाहेर पडू की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। आणि मग अशा वेळेला एक फुलाची पाकळी हे माझ्या वतीने मी काय करू शकतो। मला कोणीतरी विचारलं की किती रक्कम तुम्हाला अपेक्षित आहे। म्हटलं रक्कम किती हा मोठा प्रश्न नाहीये, पण या रकमेतून मी किमान 1-2 जरी शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकलो, त्याला आत्महत्येपासून मी परावृत्त करू शकलो, त्यांच्या मुलांचं शिक्षण मी काही करू शकलो, घरातली त्यांची शुभ कार्य मी जर काही करू शकलो, तर मला असं वाटतं माझ्यातल्या कलाकाराचं, माझ्या कलेचं सार्थक झालं। आणि मला खात्री आहे ते नक्की झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावरील श्री संत भगवान बाबा यांच्या समाधीचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महसूल मंत्री एकनाथजी खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे, मंत्री बबनराव लोणीकर, जिल्ह्याचे पालकमंत्री प्राचार्य राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवानगडाला जागतिक कीर्तीचे स्थळ बनवण्याचे स्वप्न पाहिले। हे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला आहे। तसेच गडाच्या विकासासाठी 7 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 3.5 कोटी वितरित करण्यात आले आहे। गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याचे मुख्यालय बीड जिल्ह्यातील परळी येथे करण्यात येईल। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रापूर तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं शेती उत्पादनावर कमालीची घट झाली असून आपला चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे। यातूनही मार्ग निघेल अशी आशा बाळगून रब्बी पिकाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर आखाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात उभ्या असणाऱ्या गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण 10,000 हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक आणि त्यामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे। हीच परिस्थिती संपूर्ण राज्याची असताना शासन मात्र शेतकरी विरोधी धोरणे राबवित आहे। असे शासनाने घेतलेल्या कांदा पिकाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून कांद्याचे भाव पाडले। यावरून दिसते की राज्य शासनाच्या पणन व सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून अडत वसुलीऐवजी व्यापाऱ्यांकडून घेण्याच्या शेतकरी हितांच्या निर्णयाला व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे शासनाने स्थगिती निवारण संदर्भात शासनाकडून ठोस उपाय योजना होताना दिसत नसून त्या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग निवडताना दिसत आहे। त्यांना शासनाकडून शेतीमालाला मिळणारे बाजारभाव यंदा कमी झाले असून कापसाला मागील वर्षाच्या तुलनेत 1,000 ते 1,500 रुपये कमी भाव, तर सोयाबीन आणि इतर पिकांसंदर्भात सुद्धा हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला शेतकरी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शेती विरोधी धोरणामुळे पिळवणुकीस कारण ठरत आहे। कपाशी काहीच नाही आला यावर्षी, पाऊसच नव्हता। कपाशीच्या ज्यावेळेस पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस नाही आला। सोयाबीनचं इथं झालं, सोयाबीन बी 1 क्विंटल आलं, ते काहीच खरं नाही यावर्षी। मूग उडीद तर काहीच नाही आला। मुंगाच्या फुलाच्या टाइमलेच पाणी नव्हतं, फुल होतं त्यावेळेस पाणीच नव्हतं याला, पुरं फुल कोसळून गेलं सगळं। तुरीचं पीक होतं बा, हे तुरीचं पीक बी जपून राहिलं आता या पाण्यानं, पावसानं सर खराब होऊन राहिलं, शेंगा काळ्या पडल्या। आता उदरनिर्वाह तर या शेतीच्या भरोशावरच आहे, बाकी तर पुढे जायचं तर तकलीफच आहे। सर्व बँकेचं कर्ज आहे, कोणाजवळ हात उसने आणायला ते पैसे, मुलीचं लग्न, शिक्षण मुलाचं, त्याचा शाळेचा खर्च, हे ते काहीच नाही भागू शकत सध्या। आता अशी परिस्थिती आम्हाला काहीच पैसे नाही। गारपिटीनं खूप नुकसान झालं। त्याच्यात यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे पहिलेच तर पेरणी उशिरा झाली आणि पाऊस नसल्यामुळे कोरडवाहूचंही काही पीक आलं नाही। थोडंसं बागायती आहे आमच्याजवळ, एवढं तेवढं, तर तेवढ्या या भरोशावर ढोरायला चारा सुद्धा झाला नाही। बुलेटिनमध्ये वेळ झाले येथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। जय महाराष्ट्र, जय
बघत जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.